morning, student. In previous lecture, we studied carbon dioxide, its physical properties, chemical properties, and uses. Also, we see the fire extinguisher. Then, next point is methane. Molecular formula of methane CH4 and molecular mass of methane is 60. Structural formula also studied in previous lecture. आता we see occurrence first, then physical properties and chemical properties, then uses of methane. आता occurrence कुठे आढळतो? इन नॅचरल गॅस. जो नैसर्गिक वायू असतो त्याच्यामध्ये किती असतात? 87%. Methane is occurred in natural gas. How many percent? 87. It is also found in decomposition in organic compound. जेव्हा ऑर्गॅनिक कंपाऊंडचं डिकम्पोजिशन होतं त्यावेळेस काय होतो? मिथेन काय होतो? टू फॉर्म होतो. देन इट इज ऑल्सो फाउंड इन बायोगॅस. खेडेगावामध्ये तुम्ही पाहिले असेल बायोगॅस प्लॅन्ट्स इन सी द टेक्स्टबुक. गोबर ग्लास प्लॅन्ट म्हणजे त्यातला जो मेन आपला जो वायू असतो तो कुठला असतो? मिथेन असतो. बायोगॅस प्लॅन्ट म्हणजे जनावरांचे काय असतं? मलमूत्र, पालापाचोळा याचा उपयोग काय केला जातो? आपण बायोगॅसमध्ये मिळवतो. इट इज फाउंड इन सरफेस ऑफ मर्सीलँड. मर्सीलँड, व्हॉट इज मर्सीलँड? म्हणजे दलदलीचे प्रदेश असतात त्याच्यामध्ये काय असतो? कार्बन डायऑक्साईड आपल्याला मिथेन काय होतं असतं? टू फॉर म्हणजे मिथेन काय असतो? तिथे बुडबुडे जे सर्व दलदल गेल्यानंतर ओटी लागल्यानंतर आपल्याला काय असतात? असे बुडबुडे येतात. दॅट इज अ मिथेन गॅस. आता these are the occurrence. Only 2-3 occurrence. Very simple. कुठे आढळतो? It is found in natural gas 87%. Decomposition of organic compound. It is also found in biogas. Found in surface of marshland. These are the 4 points of the occurrence. Very simple. Then physical property. Melting point. Melting point किती? -187.15 degree Celsius. It is also boiling point. किती? -161.5 degree Celsius. Colorless. काय? Colorless. And density of methane is less than the water. पाण्यापेक्षा त्याची काही मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आहे निगेटिव्ह आहे त्याचा. तो किती? -182.5 डिग्री सेल्सिअसला काय होतो? तो मेल्ट होतो. आणि याचं बॉइलिंग पॉईंट -161.5 डिग्री सेल्सिअसला काय होतो? बॉईल होतो. कलरलेस आहे, डेन्सिटी लेस दॅन वॉटर. केमिकल प्रॉपर्टी हायली इन्फ्लेमेबल. अतिशय ज्वलनशील आहे. ज्वलनशील असल्यामुळे त्याचा उपयोग केला जातो इन कुकिंग द फूड. अन्न शिजवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. रिएक्शन CH4 plus O2 to form carbon dioxide, water and heat. Then chlorination, when reacts with the chlorine to form methane chloride CH4Cl. reaction काय झाली? CH4 plus Cl2 to light CH4Cl आणि क्लोरीन गॅस इज फॉर्म. आता युजेस. आता इट इज यूज इन इंडस्ट्रीज. आता मिथेनचा उपयोग केला इंडस्ट्रीमध्ये केला जातो. फॉर एक्झाम्पल कशामध्ये उपयोग केला जातो? फॅब्रिक मिल्स, पेपर मिल, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, ऑल्सो पेट्रोल प्युरिफिकेशन. आता बिईंग द स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन्स. आता द प्रिपरेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड रिलीज द constitution of the methane is small and therefore it is used domestic fuel. घरगुती इंधन म्हणून सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. It is also methane is also used for the production of organic compounds. It is also for the production of organic compounds, for example ethane and methyl chloride.
मिथिल क्लोराईडचा उपयोग केला जातो, असिटिलीनचा उपयोग केला जातो त्याच्या प्रिपरेशनला. देन बायोगॅस प्लांट्स. आता सी दिस इज बायोगॅस प्लांट. यू हॅव टू ड्रॉ द डायग्राम अँड लेबल इट. तुम्ही एक्झाममध्ये विचारलं जाते किंवा डायग्राम दिला असेल ॲक्टिव्हिटी अँड थ्रू you have to label the diagram and you have to draw the diagram and label it. आता animal dung, dry leaves, आता wet garbage get decomposed by the and to form the microbes in biogas plants. आता बायोगॅस प्लांट्स, ॲनिमल डंग, ड्राय लीव्स, वेट गार्बेज, वेट डिकम्पोज अँड aerobic microbes in a biogas plants. आता this process methane gas is also called biogas. Methane gas काय करतात biogas. Biogas is a very cheap fuel option which is meet the demand of cooking gas. It is also used the production of electricity. मग त्याचा कुकिंग गॅसमध्ये उपयोग केला जातो. त्याच्यानंतर ऑल्सो इलेक्ट्रिसिटी सुद्धा निर्माण करण्यासाठी. आता बायोगॅस कंटेन्स अबाउट 55% to 60% मिथेन and rest of carbon dioxide. आता बायोगॅस इज अ फ्युएल which is convenient to use and in addition to this is a very good manure is also product side of the product of this process. आता दिस बायोगॅसचे प्लॅन्ट्स आपण काय होतं ग्रामीण भागामध्ये जनावरांचे मलमूत्र याच्यापासून यूज केलं जातं आणि इट इज अ कुकिंग गॅस ऑल्सो यूज इन प्रोडक्शन ऑफ द इलेक्ट्रिसिटी. आता प्रोडक्शन ऑफ ॲसिड्स. आता बायोगॅस प्रोडक्शन प्रोसेस. प्रोडक्शन ऑफ बायोगॅस इज an aerobic process. It takes place in two stages. Production of acids. Microbes reacts with biodegradable complex organic compounds and produce organic acid. Methane gas production. Methane एक bacteria reacts with the organic acid to produce a methane gas. Reaction is acetic acid to process for CO2. We see the next time. Okay.